नको येऊस पूजा. माझं कर्ज कशाला फेडते तू? माझ्यावरती कर्ज झालाय, मी कर्जात अडकलोय पूर्णपणे. कसं आहे ना, मी दारू पिऊन असं इकडं तिकडं मटका जुगार पत्ते खेळून तो कर्ज झालाय माझ्यावरती. तू माझं कर्ज नको फेडायला मदत करू मला. तू काय कर, तिथंच राहा आईवडिलांजवळ. त्यांचं काय गेलं असेल कर्ज, किंवा त्यांना चार पैसे कमवायला तू तिथंच मदत कर. तू पण कामाला जा, नाहीतर त्यांनी जात्यातच. आणि तू त्यांच्यासाठी त्यांचं घर राखण करीत, त्यांचे गुरंढोरं सांभाळीत बसले. बस 36 बाऱ्या तेच ते काय लावलंय ग? कर्ज काय मी केलंय का? तुला लेकरू वाचलं हे महत्वाचं नाही का? फक्त कर्ज झालं या माणसावरती. कोणता वाईट व्यसन केला मी? त्यात उधळलं पैसे? नाही ना. तुला पण माहिती आहे बाबा, लेकरासाठी कर्ज झालंय ते. मग काय 17 बाऱ्यात 17 जणांसमोर तेच काढून दाखवती. मी काय त्याचं कर्ज फेडायला जाऊ का म्हणून? आता ती नोटीस आल्याच्या नंतर तुला काय सांगायचंय? तुला कर्जाचं सांगायचंय का बाबा माझं आणखीन दुसरं काय सांगायचंय तुला? ते सांग आणि विषय खतम कर तिथंच. आणि तू किती जरी नाटकं केलंस ना, की बाबा तिथं अशी साथ आली रोगांचीच आणि ही आणि ते लेकरं न्या, तरी पण मी काय आणणार नाही. ते तुझी जिम्मेदारी आहेत. तुला कसं सांभाळायचं ते तुझं तू बघ. एकतर मी माझ्या टेन्शनमध्ये, आणि अजून दुसऱ्यानंच येऊन मला असं सांगायचं, मग तिथं माझी सटकते. काय मला एक कळत नाही मला, की तू कशामुळं नेमका लेकर तुला काय तुला त्राप द्यायलेत बरं? लेकर कशामुळं तू न्या न्या म्हणते? असू दे की तुझ्याजवळ. मी कसा सांभाळ केला त्यांचा. मला जेव्हा आठवण येईल मी येईल की त्यांना भेटायला. आणि तुला विनवणी करणार नाही आता मी ये म्हणून. तुझी जिंदगी तू जग. तुला कळल एक दिवस मी बोललेल्या शब्दांचा. त्यावेळेस तुला पश्चाताप होईल, पण त्यावेळेस वेळ निघून जाईल. मग काय उपयोग होणार नाही. एकदा वेळ निघून गेली की त्याचा नंतर उपयोग होत नसतोय. वेळ खूप महत्त्वाची असते. फेडल मी कसं तरी माझं कर्ज. मी शेवटी किडनी विकल माझं, कुणाच्यात मी घाण राहील. जाईल माझी ती पण वेळ निघून. पण नंतर नंतर तर तुला तोंड नाही ना. माझा काय अधिकार नाही बाई तुझ्यावरती. तू मला कशाला मदत करती? मी खाईल नाही खाईल, उपाशी झोपल. दिसतोय मी की कसा गुबगुबीत दिसायलोय, याचा अर्थ ओळखून जा की खाऊन पिऊन असेल बाबा हा. विचार करायचं तसं. कसा सुटलोय मी? लईच खातोय ना मी, त्यामुळं तब्येत एवढी वाढली आहे माझी. जे व्हायचंय माझ्याबरोबर ते होईल. माझ्या काही असतील गेल्या जन्माची कर्म, त्याची फळं मला भेटलेत आता. आता आपण झाड लावलं मग त्याला फळ आपल्याला भेटतंच. तसं मी काही कर्म केलं असतील त्याची फळं मला भेटायलेत. विचार दिलाय सोडून करण्याचा. कोणाचाही विचार करायचा नाही. आपलं एकट्याचं पुरतं विचार करायचा असं मी ठरवलंय. कोणाचं टेन्शन काय म्हणून घ्यायचं नाही घ्यायचं. जिथं बाबा जिकडं आपलं तोंड वळल तिकडं निघून, असं वाटायलंय मला तर कुठं तर लांब निघून जावं. खूप एकटं एकटंसं वाटतंय. खूप जण बोलवतात दादा आमच्याकडे ये ये म्हणून, परंतु असा नाविलाज झालाय मला की मी काहीच करू शकना गेलो. कुठं जाता पण येईना आणि इथं तर राहता पण येईना असं झालंय. आसमान से गिरे हम आणि खजूर में अटक गए असं झालंय सध्याला. होईल खजूरमधनं पण पडल खाली, कसा तरी निघल लटकत फटकत का होईना, हातपाय का मोडना, पण खाली पडल तर त्यावेळेस तरी माझी सुटका होईल.
घेईल त्यावेळेस तरी मी मोकळा श्वास. 17-12 लोकांसमोर सांगत बसती कर्ज फेडायला जाऊ का त्याचं. कशाला आमचं कर्ज फेडता. असेल आमच्या नशिबात तर होऊ आम्ही त्यातून पण मोकळं. आणि साथीचं तसलं बहाणा करती. इकडं साथ आली कसल्या रोगाची आणि न्यामनं लेकरं. माणसाला काही व्हायचंच असलं ते काय पिंजऱ्यात जरी लपला कोण्या असा बंद खोलीत जरी घुसून बसला तरी तिथं त्याला जे व्हायचंय ते होतच असतं. आता जे माझ्या नशिबात होणार होतं ते झालं की नाही तसं आहे. स्टँड नसल्यामुळे एक माझा हात दुखतोय मोबाईल पकडून, त्यामुळं मी काय व्हिडिओ पण मोठे बनवा ना. कुठे एक दिवस गेलो आणि साडासती मागं लावून घेतली तसं वाटतंय बाबा. हाताचं अवघडून जात्यात. काल या आंब्याच्या झाडासाठी एका ताईनं कमेंट केली की दादा तुझ्या पाठीमागचा झाड खूप छान आहे. खूप लागते त्याला आंबे, परंतु आपला नाही आहे, चुलत भावाचा आहे. आपण नेटवर्कसाठी म्हणजे इथं येत असतोय मी यांच्या घरी. इथं जरा नेटवर्क असते वरती, यांचं स्लॅबचं घर असल्यामुळं का नाही जरा नेटवर्क भेटतं, त्यामुळं वर येत असतोय मी इथं स्लॅबवरती. हे असं आमचं गाव, इकडं परिसर खाली दिसत नाही कारण झाडं खूप आहेत ना, दिसत नाही. खेड्यात असंच आवड असते लोकांना झाडं लावण्याची. आणि पहिलं कसं की बाबा, पहिलं म्हणजे आता पण पत्र्याचीच घरं आहेत म्हणा, पण प्रत्येकजण अंगणात लावतच असतोय झाडाखाली बसण्यासाठी, सावली मिळावी. एखादा फळाचे झाडं लावतात की फळं पण मिळतील सावली पण मिळतील असं. आपल्या घरासमोर होता झाड, पण तो छत टाकला ना आपण तर तो जरासा कमजोर पडून गेलाय. हे चुलत भावाचं आहे, लागतं त्याला भरपूर आंबे. पण पुन्हा आंबे लागल्याच्या नंतर नाही वरती त्या एंट्री पण नाही. मग वहिनी आमची म्हणाल हे जातील वरी आणि खाऊन टाकतील म्हणून त्यानं ते गेटच बंद करून टाकेल नंतर. आता हे मोठे होऊपर्यंत आहे म्हणायचं इथं नेटवर्कसाठी आपल्याला. बसतो आपण येऊन. बघ तुला कसं करायचंय कसं वागायचंय तुझं तू वाग, काय बोलणार नाही तुला मी.